नमस्कार मित्रमंडळींनो, आता सकाळच्या 6:30 वाजलेत आणि इथं सगळा वाटा झाडून घेतला आणि आता रात्रीची भांडी घासून झाली. चूल पेटवली होती आधी भांडी घासायच्या अगोदर आणि पाणी ठेवलंय. पाणी आता तापल्या, आंघोळीला घेते. भांडी घासून झाली, आता स्वयंपाकाला लागायचं. आज मुलांना शाळा आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. आणि सकाळच्या आता 7:30 वाजले. त्या माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि इकडं स्वयंपाकाला लागले आता मी. तर रात्री तुरी भिजत घातल्या होत्या. इकडं तुरीची उसळ करायची, निम्म्याची धुवून घेतली स्वच्छ. आणि इकडं थोडीशी आंबळ भाजून आमटी करायची. चला तर मग करून घेऊया पटकन. आणि मुलांना डब्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या. ते शेंगदाण्याचं आणि गुळाचं कूट असं मिक्स करून घेतलंय. पीठ मळून पोळ्या करून घेते आधी आणि मग राहिलेल्या चपात्या करून घेते. झालं आता. आणि आता शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेते आधी. इथं शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय, गुळ त्यात मिक्स करून. आणि पोळी लाटून घेतली, आता भाजून घेते. सगळा स्वयंपाक झाल्यावर जेवण वगैरे केलं आणि आता किचन सगळं स्वच्छ आवरून पुसून घेतलं किचन. आता फक्त हॉल राहिला आहे आणि भांडी बाहेर नेली ती घासायला. भांडी घासून घ्यायची सगळी घरं पुसून घेतल्यावर. बघून भरलं होतं. झालं. मी पाकडते, तुम्ही भरा पोरीनं. पोरांना 1 तास आहे अजून. का ग 4:30ला म्हणल्यावर तोवर येतोय आपण लेकरं यायच्या आधी घरी. आणि आता इथं 2 मोठ्या वाट्या एक शेरब चांगलं फोडून झाले. वाजले ते 4 आणि आता आम्ही चाललोय खाली वैरण आणायला. गुरांना वैरण आणायची, शेणाला आणायची. शेंगा ते फोडून झाले. त्या उद्यापासून मळावर काम आहे भरपूर, त्यामुळं आज घरी बसून शेंगा ते फोडल्या. आणि आता चाललोय खाली तालीत वैरण आणायला गुरांना. चला जाऊया, घेऊन येऊ वैरण आधी. मुलं येते ना आता. ठणठणीचं झाड कसं फुलांनी सगळं बहरलेलं आहे. आणि आता गहू आपला फक्त 1 पान द्यायचं राहिले गव्हाला. 1 पान दिलं की मग गहू काढा येतोय. लोंब्या वाळायला लागले त्या कुठं. हे बघा पांढऱ्या पडायला लागले ते. चला आता गहू बघत असं सगळं बघत जाऊया खाली. त्या दोघी चाललंय पुढं. तर आता खाली गेलतो, वैरण आणली, ऊसाची वैरण आणली इथं. आणि शेणला गिनीगोल आणले खालचं तसलं बियाचं. आणि आजी आणि ह्यानी वाडीला गेलं तर आजीला दवाखान्यात घेऊन डोळ्याच्या. आजी काय आणलं वाडीवरनं? होय आजी, खायला काय आणलं तुम्ही? होय होय. तर रस आणलाय. आणि आज संध्याकाळी बाजार आमटी करायची, त्यासाठी टमाट्याचे सगळं साहित्य आणले. चला आता रस पिऊन बाकीची कामं करून घेऊया. पण बाले आम्हालाच आणले आजीने खायला, तुला नाही. तुला विचार आजीला कोणाला आणलंय. तर इथं चालू ऊसाची वाटी, ऊसाच्या रसाची. तर आता रस ती पिऊन झाला आणि आता ऊसाच्या कांड्या करायला लागली गुरांना. चला आता कांड्या करून घेऊया पटापटा.
इथं कांदा केल्या आणि इकडं वाढ ठेवले आता गईला. करून झाल्या आणि आता गुरं पाणी दावून घ्यायला लागले. मोठ्या गुरांना तिकडे नेऊन बांधलं, पाणी दावलं आणि आता बारक्यांना इथं बादलीच आणले पाण्याला. चला आता रेडीला काय पाणी प्यायचं नाही, वासराला पाणी दावून घेते. तर माळावर आलतो आम्ही 5:30 वाजता. फवारून झाली काकडी, काकडी सगळी फवारून झाली आता. आणि उद्याच्याला टमाटा फवारून घ्यायचा आहे, त्याची तयारी आताच करून ठेवायचं चालू आहे. तर आपला अर्ध्या तासात फवारून झालं आणि आता दिवस मावळून गेलाय सगळा. तर आता घरी जायचं. माळावरनं घरी आलो, गाईची धार काढली आणि आता गुरांना सगळ्या वैरण टाकली. चला आता घरात जाऊया स्वयंपाक करायला. घरात आली मी आता आणि इकडं चालू आहे भाजीची तयारी. इथं बाजार आमटी करायची, त्यासाठी सगळं साहित्य काढून घेतलं आणि तर टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा चालू आहे. आणि आता मी इकडच्या गॅसवर भाकरी करणार आहे. आज आहे बाजार आमटी आणि भाकरीचा बेत. तर चला मग करून घेऊया. भाकरी करायला बसले. आज काय गॅस खाली घेतलाय भाकरी करायला, कंटाळा आला उभा राहून करायचं, त्यामुळं भाजी पण आज खाली आणि भाकरी पण खाली. तर इकडं बाजार आमटी करायची आणि इकडं मकाच्या भाकरी चाललेल्या करायला माझ्या. चला आता करून घेते. तर आता इथं आमटीला फोडणी द्यायला चाललंय. कांदा टमाटरची पेस्ट टाकून घेतली, आता चांगली हलवून घेतली आणि आणखी 1 मिनिट बरी. इथं आमटीला अशी फोडणी दिली आता, तरी यायला लागली. आणि इकडं भाकरी पण व्हायला लागले ते. आणि इकडं सगळेजण पोरजण ध्यान राखत बसले, कधी होती बाजार आमटी आहे का नाही. कोणाकोणाला खायची आहे, हात कोणाचा खाली आहे जास्त. तर सगळेजण बसले आता बाजार आमटी खायची वाट बघायला. चला आमच्या आमटीचं पण झालं नाही अजून. तर सगळा स्वयंपाक झाला आता, भाजीला चांगली तरी आली आमटीला. आणि आता आम्ही इकडं जेवण करायला बसणार आहे. सगळ्यांची जेवण झाली, फक्त आम्ही 4 जणी राहिलो आता, आजी, आत्या, वर्षा, मी. तर चला आता जेवण करून घेऊया. गरम गरम भाकर आणि गरम बाजार आमटी, कांदा चिराय घेतला आता.